सामाजिक उपक्रम राबवित पत्रकार महेंद्र कांबळे यांचा वाढदिवस साजरा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष पत्रकार महेंद्र कुमार नानासाहेब कांबळे यांचा वाढदिवस बोपोडी येथील स्वागत हॉटेलच्या प्रांगणात विविध उपक्रम राबवित जल्लोषात साजरा करण्यात आला। यामध्ये सकाळच्या सत्रात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि सायंकाळी गुरव पिंपळे येथे स्पर्श अनाथालयामध्ये अन्नदान करण्यात आले। तसेच स्वागत हॉटेलच्या प्रांगणात अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास माजी नगरसेवक संभाजी नाना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ पाटील, माजी नगरसेवक ॲड नंदलाल धिवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड रमेश पवळे, ज्योतिताई कांबळे, कांताताई ढोणे, काँग्रेस सरचिटणीस सुंदरताई ओव्हाळ, काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे दत्ता ओझरकर, काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस विनोद रणपिसे, वनवर्धिनी फाउंडेशन अध्यक्ष विजय ढोणे, भरत शेळके, प्रशांत टेके, अनिल कांबळे, बीजेपी नेते अनिल भिसे, प्रमोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष सादिक भाई शेख, राजन कांबळे, मातंग आघाडी बोपोडी अध्यक्ष अंकुश साठे, शिवसेनेचे गणेश भाऊ काची, रिपाईचे पांडुरंग गायकवाड, रवी भाऊ गायकवाड, ॲड विठ्ठल आरुडे, मोहम्मद शेख, श्रीकांत जगताप इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी आणि आभार विजय जाधव यांनी केले। महेंद्रचा वाढदिवस म्हणजे माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीचा वाढदिवस आहे। तो माझ्या कुटुंबातील एक घटक आहे, कोणाला माहीत नसेल। आणि कुटुंबातील व्यक्तीविषयी बोलायचं म्हणजे थोडं बोलावं का अधिक बोलावं हा मोठा प्रश्न आहे। आता आमचा महेंद्र असेल, आमचा दत्ता असेल, आमचा रिजवान असेल, आमचा राजू ढोणे असेल, निशिकांत ओवाळ असतील, खनवाल असतील, आमचे जफे वकील असतील, ही सर्व टीम ही माझ्या कुटुंबातील म्हणजे माझ्या फ्लॅटमध्ये 4-5 वर्ष राहणारी ही टीम होती। हा फ्लॅट हा त्यांच्या कुटुंबाचं राहण्याचं ठिकाण होतं। खाण्यापासून झोपण्यापासून अभ्यास करण्यापासून ही सर्व मंडळी 4 वर्ष माझ्या समवेत राहिलेली आहेत। आणि म्हणून त्यांचे रंग बहुरंग अनेक ढंग बहुरंगी व्यक्तिमत्व महेंद्र काय आहे याची सर्व कल्पना ही मला आहे। आणि मग माझ्या कुटुंबातील व्यक्तीचं मी व्यक्तिमत्व सांगावं का नाही हा माझ्या पुढचा एक फार मोठा प्रश्न आहे। मी लहानपणी म्हणून पाहतो तो म्हणजे काहीतरी हटके करणारं व्यक्तिमत्व आहे। आपलं काहीतरी वेगळं करायचं आणि सतत हसतमुख करायचं आणि सगळ्यांना हसवत राहायचं आणि जीवनाचं कधी गम विचार करायचा नाही, जीवनाविषयी कधी काय तक्रार करायची नाही, असं व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्र होतं असं मला आपण सांगावं लागतं। आपल्याला माहीत आहे की बोपोडीमध्ये जर अभिनेता म्हणून तुम्हाला कधी माहीत नसेल पण महेंद्र हा अतिशय उत्कृष्ट अभिनेता होता असं तुम्हाला आवर्जून मी सांगतो। मी आमच्या सगळ्या मंडळीचं एक अनपेक्षित नाट्यसंस्था आम्ही स्थापन केली आणि ह्या अनपेक्षित नाट्यसंस्थेमध्ये आमचा दत्ता सूर्यवंशी असेल, आमचा महेंद्र असेल, आमचा निशिकांत असेल, हे सर्व त्यात कलाकार होते। आणि ह्या कलाकारांतर्फे आम्ही बालगंधर्वला हा लमिस हे नाटक कमर्शियल नाटक आम्ही केलं। बोपोडीतील कलाकारांनी बालगंधर्वला कमर्शियल नाटक करणं आणि 2 वेळा ते हाऊसफुल जाणं हा काही जोग नाही। आणि या नाटकामध्ये अभिनेत्याचं काम करणारा कोण असेल तर तो महेंद्र असेल आणि दुसरा अभिनेता आमचा निशिकांत आहे। आता ह्या नाट्यसंस्थेचा पुढं इतका विस्तार झाला की आमचा निशिकांत हा दिग्दर्शक झाला, त्याने 8-10 पिक्चर लिहिले, तो कलाकार झाला। म्हणजे बोपोडीमध्ये कलाकारांचं एक उदय झाला आणि त्या कलाकाराचा आज आपण इथं
वाढदिवस साजरा करतो हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून मी माझ्या कुटुंबातील घटक म्हणून त्याचीही माहिती सांगितली. आपल्याला त्याचा दुसरा एक बहुरंग माहीत नसेल तर बोपोडीमध्ये सर्वात प्रथम जर साप्ताहिक वर्तमानपत्र कुणी सुरू केलं असेल तर ते आमचं महेंद्र कांबळेंनी केलं. हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. पुणेरी पान हे साप्ताहिक जर कुणी सुरू केलं असेल पहिलं तर ते महेंद्र कांबळेंनी केलं. म्हणून बोपोडीमध्ये वृत्तपत्र सुरू करणारा एक खमक्या नेतृत्व म्हणजे कोण असेल तर आमचा महेंद्र असेल. आपण सर्व जमलेल्या माझ्या सर्व नाव घेत नाही सर्व माझे मित्रमंडळी, आज आपण महेंद्र म्हणतो कारण महेंद्र माझा पूर्वीपासून मित्र आहे. तर महेंद्राच्या वाढदिवसाला शुभेच्छा बोपोडी गावाच्या वतीनं, पुणे शहर राष्ट्रवादी प्रदेश राष्ट्रवादीच्या वतीनं महेंद्रला शुभेच्छा देतो. आणि आजपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं समाजकार्य चालू ठेवलं आहे, नानासाहेबांच्या घरातला ते मुलगा म्हणून त्यांनी जे काम नानासाहेबांचं पुढं चालू ठेवलं आहे ते काम असंच पुढं चालत ठेवू अशी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा बोपोडी गावच्या वतीनं, पुणे शहर राष्ट्रवादी आणि प्रदेश राष्ट्रवादीच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो. धन्यवाद सर. यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष महेंद्रभाऊ कांबळे यांचा वाढदिवस. खरं म्हणजे जेव्हापासून मी काँग्रेस पक्षात काम करत होतो तेव्हा महेंद्रभाऊ आम्हाला मार्गदर्शन करायचे की नाही आपण या ठिकाणी प्रचार करायला पाहिजे, आपण याच ठिकाणी प्रचार करायला पाहिजे, आपण या ठिकाणी कमी पडतोय, कुठं प्रचारात कमी पडतोय, तसं आपण कुठं जाऊन काय बोलायला पाहिजे. आजही ते पर्सनल कधी कधी रात्रीचं काय होत असं तर ते मेसेज करतात, ते सांगतात नाही असं व्हायला पाहिजे. कुठं भेटल्यावर मला वाटलं पाहिजे तुझ्यासारखा कार्यकर्ता खरंच वाढायला पाहिजे होतं. महेंद्रभाऊला भेटल्यावर नेहमी आनंद होता. असं हसत नेहमी त्यांच्याशी काही ना काही शिकायला भेटतं. ते पत्रकार पण आहे, ते नाटक पण करायचे, त्यांच्याकडून शिकण्यासाठी भरपूर होतं. आंबेडकरी चळवळीचे ज्यांनी अतिशय धडाडीनं त्या काम केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष त्यांचा वाढदिवस आज सर्व बोपोडीकरांना माहिती आहे की या ठिकाणी बोपोडी भागामध्ये सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग यासाठी त्यांनी अतिशय या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि त्या प्रयत्नामधून या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रम घेतलेला आहे, जे शेजारचा जो रस्ता आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांची कलाक्षेत्र असेल, क्रीडा असेल, नाट्य असेल, कला क्षेत्रामध्ये त्याचबरोबर राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक त्यांनी स्वतःच्या कष्टानं या ठिकाणी उभारलेलं आहे. अशा गोड कार्यक्रमाच्या दिवशी जर आता आपण इथं जमलेले आहोत. प्रत्येक जण निवडणुकीचं, राजकारणाचं किंवा प्रत्येक गोष्ट तेच बोलत राहतात. त्यावेळेस एवढा मोठा कार्यक्रम महेंद्रभाऊंनी घेतलेला आहे तर तो निवडणुकीच्याच अपेक्षेने घेतलेला आहे. मला असं वाटतं त्यांनी घ्यावं. आणि आता माझा मुलगा तयारच झाला आहे भाषण करायला. मी काय जास्त बोलत नाही. मी माझ्या दोन्ही कुटुंबियाच्या वतीने, मराठवाडा मिलिंद महिला संघाच्या वतीने आणि सम्राट विचार मंडळाच्या वतीने, रमाताई भोसले, संतन किल्ले यांच्या वतीने पण मी भरभरून शुभेच्छा देते. महेंद्रजी, आपल्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप माझ्या भिसे परिवाराच्या वतीने शुभेच्छा आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. पण महेंद्र आपल्या सर्वांचा मित्र आहे. आम्ही लहानपणापासून सर्व त्या बोपोडीमध्ये एकत्र वागलो आहे. नाना कांबळे हे बोपोडीमध्ये एक आवर्जून नाव निघेल असं एक नेतृत्व आपल्या बोपोडीतून होऊन गेलेलं आहे. मला चांगलं आठवते की बोपोडीमध्ये ज्यावेळेला आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी होती त्यावेळेला प्रल्हाद शिंदेचा मोठा जयंती कार्यक्रम हा चांदणी चौकात आयोजित केला होता
आणि 2-2:30च्या सुमारास ज्यावेळेला बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांची एक गीतं झाली आणि एक शेवटचे गीत प्रल्हाद शिंदेनी असं त्यांना ऑफर आली, तळग सगळ्या पंढरीला हे गाणं झालं पाहिजे. आणि ते गाणं ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेला एक कार्यकर्ता उठला आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांची जयंती आणि या ठिकाणी पंढरीचं गाणं नाही झालं पाहिजे. त्या टायमाला नानासाहेब धावत आले. त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या हाताचा माईक घेतला आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जातीवाद नाही झाला पाहिजे. पंढरीचं गाणं हे प्रल्हाद शिंदे आणि प्रल्हाद शिंदेने देखील सांगितलं की हे माझं गाणं रेकॉर्डिंग झालेलं आहे, अख्ख्या महाराष्ट्रात माझं गाणं फेमस आहे, तर तू कोण बोलणार मला पंढरीचं गाणं गाऊ नको. प्रल्हाद शिंदे असे म्हणले की मला किती बिदागी दिली ती बिदागी परत घेऊन जा, पण मी पंढरीचं गाणं गाणार. म्हणजे असं एक नानासाहेबांचं एक धाडसी नेतृत्व एवढ्या तमाम नागरिकांमध्ये उठून हे झालेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. म्हणजे अशा नेत्याच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. आज या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी जे काम केलेले आहे आणि त्यांनी पत्रकारमध्ये काम केलं, त्यांनी डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये काम केलं, त्यांनी बरेचसे मार्गदर्शन मला पण स्वतः केलेलं. याच ठिकाणी जे कॉर्नर हॉटेल होतं त्या ठिकाणी त्यांची माझी ओळख झाली होती. जेव्हा बाळू मुरार, मी, महेंद्र कांबळे, सुधीर गायकवाड, सुधीर मुलानी असे लोक इकडे होते आणि त्यांचे मध्ये मी सगळे लहान होतो. त्यांचं मार्गदर्शन मला भेटायचं. त्यावेळी मी खेळाडू होतो तर ते मला भागांवर भाग असं एक लकब त्यांनी मला हे दिलं होतं. त्या निमित्त आणि त्यांनी बरेचसे मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी पत्रकारमध्ये पण शिरलो होतं आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं. बरेचसे मार्गदर्शन त्यांचे भेटले. राजकारणमध्ये ते मला रोज फोन करतात की काय चुकलं तर मला मार्गदर्शन करतात, काय गायडन्स करतात, काय सूचना देतात. आणि या सगळं हेतूने मी त्यांना आज वाढदिवसाची शुभेच्छा देतो. महेंद्र कांबळे यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि या वाढदिवसाला बोपोडीतील सर्व राजकीय पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी उभे आलेले. शिवसेनेचे आलेले आहेत, राष्ट्रवादीचे आलेले आहेत, काँग्रेसचे आलेले आहेत, सगळ्या पक्षाचे आलेले. याचं कारण असं की जो व्यक्ती सर्वांना बरोबर घेऊन चालतो आणि सगळ्यांशी संबंधाचे सलोख्याचे असतात त्याच्याकडे सगळे लोक येतात. आता मागाशी विजय जाधव यांनी मला ती आठवण करून दिली निवडणुकीची, तर त्यात 2 गोष्टी मी पण सांगतो. 2002 साली ज्यावेळेस मला महानगरपालिकेची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस बोपोडीमधील आंबेडकरी चळवळीचे जेवढे नेते होते, जेवढे पक्ष होते, त्या सगळ्या पक्षांनी आपापली उमेदवारी मागे घेऊन एक मताने मला पाठिंबा दिला. आणि या पाठिंबा देण्यामागं सगळ्यात मोठे श्रेय कोणाचं असेल तर ते नानासाहेब कांबळे यांचे. नानासाहेब कांबळे हे गेले अनेक वर्ष त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत काम केले, त्यांच्या संपर्कात होते आणि त्यांचे चिरंजीव महेंद्र कांबळे हे देखील त्यांच्याच पावलापाऊल ठेवून खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. माझी त्यांना माझ्या दिवार कुटुंबियाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतलं एक झुंजार युवा नेतृत्व आणि उद्योजक आमचे मार्गदर्शक माननीय महेंद्रजी नानासाहेब कांबळे यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने महेंद्रजींबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचे वडील नानासाहेब कांबळे. नानासाहेबांचा इतिहास पाहिला आपण तर बोपोडीमध्ये जी दलित चळवळ सुरुवात केली, खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रभर पसरण्याच्या पाठीमागे जो कोणाचं कष्ट असेल ते म्हणजे आमचे नानासाहेबांचं होतं. नानासाहेबांचा एक दरारा होता बोपोडीमध्ये. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महेंद्रजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ असू द्या, चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घेऊन युवकांमध्ये पसरवलेले आहे. महेंद्रचा अर्थ म म्हणजे महान आणि द्र म्हणजे इंद्र. महेंद्रचा अर्थ महान देवांचा राजा. खऱ्या अर्थाने बोपोडीमधील चळवळीचं नेतृत्व सगळ्या लोकांनी केलं आपण पाहता. त्यामध्ये आपलं योगदान फार मोठं आहे महेंद्रजी. वंदन उपस्थित सर्वांना जय हिंद, नमोबुद्धाय, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला हॉस्पिटलच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याबद्दल किती पण बोललं तरी खूप कमी आहे, कारण म्हणजे आम्ही खूप जवळनं बघितलं त्यांचं स्ट्रगल.
आणि त्यांच्या सक्सेसमध्ये पण आम्ही होतो आणि त्यांच्या स्ट्रगलमध्ये पण आम्ही होतो. तर खूप जवळनं त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या आहेत आणि आमच्यामध्ये खूप नोकझोक होत राहतात. पण एकच सांगेल की आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी जितके कष्ट घेतलेले आहे त्यांचं ते फळ आहे की मी दादा आम्ही तिघं मायेची जी का उरू असते, जी लेकीची माया असती, ती माया खऱ्या अर्थानं आज या लेकीला आपल्या वडिलांबद्दल बोलताना एक आनंद अश्रू येत असताना आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचे. बोलताय बोल. खूप लोकांनी नाराज पण केले त्यांना, पण कधी त्यांचा मतलब नम्रपणा कधीच गेलेला नाही आणि त्यांच्यामुळेच आमच्यामध्ये की नम्रपणा जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे. एकच गोष्ट बोलेन की त्यांच्या डोळ्यातलं शांततेपणा आणि त्यांच्या मनातले संयम आणि हातातले कष्ट या तीनच गोष्टींमुळे आम्ही तिघं पण जणी सगळ्या गोष्टीचं सामोरे जाऊ शकतो. इतक्या हिमतीने इतकंच बोलेन. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू पप्पा. महेंद्र कांबळे हे पोपडीचे खऱ्या अर्थाने धडाधडीचे कार्यकर्ते. महेंद्र कांबळे, नानासाहेब कांबळे हे नानासाहेब आम्हाला स्वतः म्हणायचे हे पोरं खरं कार्यकर्ते. हे कुठल्याही गोष्टीला कुठल्याही पैशांना कुठल्याही याला बळी न पडता हे लोक इमानदारीने कामं करतात. नानासाहेब द्वाराचे त्यानंतर महेंद्रसाहेब कांबळे सिद्धार्थ मित्र मंडळाचे 1989च्या दरम्यान मी अध्यक्ष असताना महेंद्र कांबळे त्यांनी म्हणले अरे मनोज कार्यक्रम डिक्लेअर करणार. आणि डिक्लेअर कसं करणार का, आमच्याकडं 25,000चं बजेट, 80च्या दरम्यान टाळे 25,000चं बजेट. त्यामध्ये महेंद्र म्हणतो डिक्लेअर करा. अरे म्हटलं आपली परिस्थिती अशी आणि आपण एवढं डिक्लेअर कसं करणार. उद्या ज्यांनी कार्यक्रम केला आहे त्याला एवढे पैसे द्यायचे ते कुठून देणार. आम्ही एक तर कॉलेजचे विद्यार्थी. महेंद्र पहिल्यापासून रॉयल माणूस. मी माझ्या भारतीय कुटुंबियातर्फे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र भाऊ कांबळे यांचा वाढदिवस संपन्न होत असताना या ठिकाणी बोपोडी भागातील विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये हा साजरा होणारा कार्यक्रम हा एका सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे. परंतु जसं की जत्रेचं स्वरूप असावं अशा प्रकारे लोक इथं उपस्थित आहे. त्याचं कारण असं की महेंद्र भाऊचा एक फार मोठा आवाज आहे, त्याचा फार मोठा मित्रपरिवार आहे, कौटुंबिक फार मोठा त्यांना वारसा आहे. असं महेंद्र कांबळे हे नेहमीच कुठलाही कार्यक्रम घेतला की प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे. भले आम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा नसतील, परंतु कुठला कार्यक्रम झाला की नेहमी आवर्जून तो मला भेटणार, बोलणार, सांगणार की कोण चांगला कार्यक्रम घेतला, चांगला प्रकल्प राबवतात आणि नेहमी पाठीवर कौटुंबिक थाप ठेवतो. असा आमचा एक थोरला भाऊ म्हणून मी त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. माझे अखिल बोपोडी माता संघटना माझ्या कुटुंबियाकडून त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. शिवसेना संघटक पुरेसर आणि सर्वप्रथम आमच्या शिवसेना पक्ष, अखिल डेक्कन कॉलेज मित्रमंडळ, छत्रपती शिवराय विचार मंच जो तुमच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला, या सर्वांच्या वतीने मी महेंद्र भाऊ कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थोडासा परिचय देतो. मी 10वीत होतो आणि 10वीमध्ये असताना भाऊंच्यानी माझा परिचय झाला मंडईमध्ये आणि त्याच्यानंतर भाऊंचा रिअल इस्टेटचा एक खूप मोठा व्यवसाय होता आणि त्यामध्ये मी स्वतः भाऊंबरोबर राहून शिकलो. भाऊंनी मला प्रत्येक गोष्ट शिकवली. 7-12 कसा वाचायचा, 8 चौका काय असतो, फेरफार कशाला म्हणतात आणि भाऊंच्या त्या शिकवणीमुळं आज माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही यशस्वी थोडंफार झालो आहे ते मला कौतुकाने सांगावं असं वाटतं की ते माझे गुरु ते महेंद्र भाऊ होते आणि आजही ते माझे गुरु स्थानी आहेत आणि त्यांच्यामुळं आज मी कुठेतरी स्ट्रगल झालो लाईफमध्ये. तर अशा आमच्या थोर मोठे बंधू मार्गदर्शक माननीय महेंद्र भाऊ कांबळे यांना पुरस्कार वाढदिवस शुभेच्छा देतो. लाडके कांबळे बंधू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांनी कौतुक केलं आणि खरंच कौतुक करण्यासारखंच आहे. कारण की मी पण कांबळे कुटुंबाचीच आहे. त्यांचं कौतुक
हा माहिती आहे, मी बाहेरचं का आडनाव माझं कांबळे ते म्हणजे ना कांबळे कुटुंबातील एक मुलगी आहे. बोलायचं तात्पर्य असं आहे की आम्ही लहानपणापासून नानासाहेबांचं काम बघत आलो. एकदम धडाडीचे आंबेडकर चळवळीतले नाना कांबळे काम करणारे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन काम करणारे आमचे बंधू महेंद्र कांबळे, त्यांचंही काम अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडलेलं आहे आणि इथून पुढेही पाडतील. त्यांनी त्यांच्या मिसेस ज्योतिताई त्यांनी 2012 साली महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्या थोड्याशा मतांनी पराभव झाल्या. पण त्या जरी पराभव झाल्या असल्या तरी महेंद्र भाऊंनी ते न विचारात घेता त्यांचं काम त्यांनी रेग्युलर चालू ठेवलं आणि सगळ्यांना संघ घेऊन काम करतात. ते प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर जे मेसेज असतात त्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला उत्तर देणारे एकमेव असं व्यक्ती आहे. रात्रीच्या 2 वाजले 3 वाजले पण महेंद्र कांबळे हे उत्तर देणार म्हणजे देणारच. ते उत्तर दिल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. म्हणजे असा हा नाही का धडाडीचा नेता आहे की प्रत्येक गटामध्ये कुणी पण असू दे प्रत्येकाकडे लक्ष असणारा हा बंधू आहे आमचा. आणि असे लोक पाहिजे. गट वेगळ्या ठेवा पण माणुसकी फार महत्त्वाची असते. त्याचा पाठपुरावा करून काम मार्गी लावण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. 2012 साली त्यांच्या पत्नीने म्हणजे आमच्या ताईंनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक देखील लढवली. त्यात अगदी थोडक्या मताने त्यांचा पराभव झाला. पण बोपुडीच्या राजकारणामध्ये ढोबळे असतील, पाडाळे असतील, कांबळे असतील, ज्यांच्या आडनाव मागवले त्यांनी अतिशय मोठं काम या ठिकाणी केलं. त्यात एक कांबळे आहेत, त्यांच्या सोबतीला रवींद्रजी कांबळे आहेत, जितेंद्रजी कांबळे आहेत. म्हणजे संपूर्ण कांबळे परिवार वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एकवटलेला आहे हे मला सांगावंसं वाटतं. त्याचप्रमाणे आता परत निवडणूक येत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस आहे असं कोणाला गैरसमज होत असेल पण तसं या ठिकाणी काही नाही. त्यांचा मुलगा श्लोकदादा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून राजकारणामध्ये सक्रिय आहे. तसेच कांबळे फॅमिली यांचा भरपूर असं या ठिकाणी पोपुडीमध्ये काम आहे, नातं होत आहे, समाज आहे. तर आज मी माझ्या ढोणे कुटुंबियाच्या वतीने वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने कांबळे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या मनातील जे काही इच्छा आकांक्षा पूर्ण होतील त्या पूर्ण होत या आज रोजी तथागतची प्रार्थना व्यक्त करतो. म्हणजे युवाशक्ती संघटनेचे जे मीडियाची आमची टीम आहे त्या मीडिया हेड त्यांचे संस्कृती कांबळे त्यांचे ते वडील आहेत आणि त्यांचा आणि माझा परिचय हा संस्कृतीच्याच माध्यमातून झाला. आत्ता या ठिकाणी विजय जाधव यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना दिवसभराचे सगळे कार्यक्रमांचा या ठिकाणी उल्लेख केला आणि त्याच्यामधला जो शेवटचा कार्यक्रम आहे तो म्हणजे अनाथ मुलांना वयपुस्तक वाचतात आणि बाकीच्या गोष्टींचं वाचन झालं. त्या कार्यक्रमाला मी स्वतः आमच्या टीममधले श्रद्धा पठारे, स्वप्नी लोहार आणि सुरेश क्षीरसागर यांच्याबरोबर उपस्थित होतो आणि तिथे सुद्धा शुभेच्छा देत असताना मी तेच सांगितलं की हा विचार हा नानासाहेब कांबळे यांच्यापासून महेंद्र कांबळेंच्यापर्यंत आणि तिथपासून आता श्लोक त्याच्यानंतर कादंबरी आणि संस्कृती यांच्यापर्यंत आलाय. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना हा जो विचार आहे की आपण वाढदिवस करत असताना फ्लेक्स बाजू काहीतरी डीजे लावून नाचणं किंवा बिर्याणीचं वाटप असे प्रकार न करता काहीतरी उदाहरण उपक्रम राबवणं आणि त्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करणं हा विचार फक्त आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्याला असू शकतो आणि चांगल्या पद्धतीने तो रुजवू शकतो. तर खूप चांगल्या पद्धतीने आपण दिवसभर कार्यक्रम घेतले. जयंतीचं नेतृत्व असेल, आपल्या समाजाच्या जीवनाचं नेतृत्व असेल किंवा एकंदरीत राजकारणामध्ये नेतृत्व आपण केलेलं आहे. आम्ही आता नवीन पिढी या सगळ्यामध्ये आलेलो आहोत. तर आपण आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये मार्गदर्शन करावं मी आपल्याकडनं मी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी स्वागत हॉटेलमध्ये इथं बसला तर महेंद्र भाऊच्या भाऊची लगेच 20-25 कार्यकर्ते येतात. काय पेशल चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, सर्व देण्याची दानत हे महेंद्र भाऊवर आहे. आणि या ठिकाणी इलेक्शन मध्ये अनेक आपल्याला पराभवाचं हे भेटलेलं आहे. परंतु आपल्याला म्हणलंय नित्य ऐकले बोल तुका म्हणे त्याची बोल. या ठिकाणी आपण नित्य केलेलं आहे. गोष्टीमध्ये या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते 2002 साली जेव्हा साहेबांना किती माहिती होती जेव्हा काही बरोबर नाही पण कार्यकर्त्यांच्या जेव्हा आपण या ठिकाणी नगरसेवक झाला का नाही आणि आपल्या मनातली जी कल्पना आहे, जी संकल्पना आहे, आपले ध्येय हे मोठमोठे आहे. आपल्याला माहित असेल ज्या पत्रकार यांच्यामध्ये मग संचालन असेल, पुढारी असेल, हे अनेक पत्रकार आपण या ठिकाणी संस्थापक राहिलेले आहे. या ठिकाणी अनेक तरुणमुळे सकाळी आठवतं का कोणाला या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सकाळी आपण काय वाटलं सकाळी सर्वपरी राधाकृष्णामध्ये मी शिकलेला आहे आणि माझ्या त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी मोठं केलं पाहिजे म्हणून त्यांना आपण शाळेत वस्त्र वाचलेल्या त्यांना आई वडील नाहीये
त्यांना कोण नाहीये ते स्पर्श आला दर्शनला. आपण या ठिकाणी खाऊ वाटला. आज सर्व मित्रासोबत या ठिकाणी आपण, मला माहिती आहे आपले चांगले हजरत ओळख आहे. ब्लू डायमंडने बुक केलं असतं, ठराविक मंडळ घेतले असते, पोरं घेतले असते, दांडी केली असती, परंतु आपण ते तसं केलं नाही. माझ्या कार्यकर्त्यामध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे आणि त्या कार्यकर्त्यामध्ये माझा वाढदिवस साजरा करणं ही एक हक्काची गोष्ट आहे. आजच्या गोड कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती त्यांना सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर कांबळे आणि आमच्या परिवाराचं नातं खूप जुनं आहे. बाळासाहेब कांबळे आणि आमच्या आजोबा हे खूप बरोबर होते. मन साहेब वगैरे सगळं खूप मंडळी होती आणि ते आमच्या घरी नेहमी यायचं जायचं त्यांचं होत असायचं. त्याच्यामुळं कांबळे आणि आमच्या परिवाराचं नातं हे खूप जुनं आहे, नवीन नाही. त्याचबरोबर महेंद्र भाऊंनी त्यांच्या वडिलांचा वसाहत घेतलेल्या आंबेडकरी चळवळीचं काम करण्याचा, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा आणि हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना भगवंत मोठ्या ठिकाणी ही प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर यश द्यावं, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि त्यांना चांगला आरोग्य द्यावं ही भगवान गौतम बुद्धांच्या त्यांनी प्रार्थना करतो. पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रात ते काम करणारा माणूस आहे. त्याच्या मला वाटतं जास्तीत जास्त वाढदिवस मी अटेंड केलेले होते आणि चौकात पण झाला होता काय वाढदिवस तेव्हा. नेहमी एकदम प्रेमळ माणूस आणि एकदम खुला एक घ्या एक रहता है पानी का लटका रहता है, जो जगह पे रहता और एक झरना रहता है तो ऐसा भयते रहता है. महेंद्र कांबळे म्हणून से एक झरना है क्या, एकदम खुले दिल का और एकदम खुश मिजाज आती है और कितना भी दम आने दो हंस के उसको लात मार देता है और फिर आगे निकलता है क्या. तो और ज़्यादा नहीं बोलता है, इतना नहीं बोलता है. किसी शायर ने कहा है कि मंजिलें उन्हीं की होती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं की होती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से क्या होता है दोस्त, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. अनाथ आश्रममध्ये मंचाने अन्नदान केलं, परंतु वयवा पुस्तकं वाटले, अशा बरेच कार्यक्रम आहेत जे त्यांनी DJ वगैरे न लावता चांगल्या पद्धतीने केले. आणि काय त्यांनी काम असे केले की ते सांगू शकत नाही. परंतु हे सगळं करत असताना त्यांचे मित्रमंडळी म्हणले नाही, थोडंसं कार्यक्रम असंही व्हायलाच पाहिजे. कसं आहे, त्यासाठी मग आज आमच्या सगळ्या मित्रांच्या आगळे पोटी त्यांनी हा कार्यक्रम इथं ठेवला. त्याबद्दल आणि त्यांनी जे काम केले, ज्याला लय म्हणजे मी लहानपणापासून महेंद्रजी कांबळे यांना बघतो, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची जी फळी आहे, त्यांची बोलण्याची पद्धत आणि आमच्यासारखे नवीन कार्यकर्ता हा कसा तयार व्हावा आणि त्यांनी काय करावं हे मार्गदर्शनसुद्धा ते आम्हाला सतत करत असतात. त्यामुळे मी जास्त न बोलता त्यांना माझ्या शेख परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते, आज महेंद्र भाऊ यांचा वाढदिवस आहे. महेंद्र भाऊचा वाढदिवस असताना बरेचसे अनुभव महेंद्र भाऊचे आले. भाऊचं चांगलं मार्गदर्शन मिळालं, पण भाऊचं मार्गदर्शन घेत असताना मला असं वाटलं की त्यांचे शिक्षक पण सर आहेत, पण मला वाटलं कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये शिक्षक असतात, कोण मराठीचा शिक्षक असतो, कोण बऱ्याच विषयाचे शिक्षक असतात, पण सरांकडे अशी कला आहे ना की सरळ विषयाचं हे घ्यायचं म्हटलं की सरच घेऊ शकतात अभ्यास. पण त्या सरांचा अभ्यासाचा अनुभव आज असे तसे कार्यकर्त्यांनी घेतलेला त्यांच्या विद्यार्थ्यांनी. महेंद्र नानासाहेब कांबळे यांचा वाढदिवस आज 2-4 दिवसापासून करायचं असं त्यांचं योजना चालू होती. तर अशी योजना चालू करता करता आता बोटरीमध्ये हरेक मित्र परिवार मला भेटत होते बोटरी चौकामध्ये आणि बोले साहेब अरे कांबळे साहेबांचा वाढदिवस आहे. आता आत्तापासूनच त्याची तयारी चालू झालेली आहे आणि सगळा मित्रपरिवार सुद्धा जमलेला आहे असं सगळं. आणि एवढा म्हणजे आनंद वाटत होता की बाबा अरे बाबा कांबळे साहेबांचा वाढदिवस म्हणजे आता काहीतरी एकदम चांगलं काहीतरी घडत आहे. आणि यांचं प्रेम आणि मला हमेशा क्रिसमस सण असला ना पहिला त्यांचा फोन असतो सगळ्याने बाबा काय क्रिसमसला ह्या टायमाला काय कुणाला बोलायचं कुणाला काय करायचं असं सगळं मार्गदर्शक आम्हाला देणारे आपले महेंद्र नानासाहेब कांबळे यांना एवढं परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की यांना चांगला यांच्या कुटुंबाला आशीर्वाद करो. आज 1 जुलै महेंद्र भाऊंचा हा वाढदिवस
आम्ही 2-3 दिवसापासून ठरवत होतो कुठल्या ठिकाणी करायचा. महेंद्र भाऊ आमचा एक लाडका मित्र, सर्व मित्रांना घेऊन फिरणारा, सर्व मित्र एकत्र करणारा, जोडणारा, असं त्याचं एक कौशल्य आहे. त्याच्यामध्ये एक मैत्रीचं नातं कसं जोडून ठेवायचं, मित्रांना कसं जोपासायचं आणि नवीन नवीन मित्र कसे बनवायचे हे त्याच्याकडे त्याचं एक कौशल्य आहे. असा हा महेंद्र भाऊ राजकीय क्षेत्रामध्ये म्हणा आणि त्याच्या स्वतःच्या जे सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करत असतात ते अतिशय त्याच्या मन लावून असतं. पूर्वीपासून पाहतो बोंबोलीमध्ये ज्यावेळेस फ्लेक्स लावणं हे महेंद्र भाऊंनीच खरं तर आम्हाला शिकवलं की पूर्वी कसे फ्लेक्स लावायचे, काय कशी करायची, ते त्याच्यामध्ये एक स्किल आहे. पत्रकारितेमध्ये काम करत असताना सर्वांना धरून मित्रांपासून सर्व सहकाऱ्यांना जवळ करायचं आणि त्यांचे देखील मजकूर करा, त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट करा, त्यांना देखील काही पत्रकारी क्षेत्रातलं काही म्हणजे असं त्याचं एक गुण आहे. ह्या महेंद्र भाऊंना आज आमच्या मित्रपरिवाराकडून श्री राजेंद्र कांबळे कुटुंबियाकडून त्यांना आज शुभेच्छा देतो. माझे मित्र पत्रकार महेंद्रजी कांबळे साहेब यांचा आज 58वा वाढदिवस आहे. 58व्या वाढदिवसानिमित्त महेंद्र कांबळेंच्या परिचयाबद्दल बोललं तर फार मोठं कौतुकस्पद आहे. कारण महेंद्र कांबळे हे माझ्या वर्गात 8वी 9वी 10वीपर्यंत होते आणि ते आमच्या वस्तीमध्ये अभ्यास करायला यायचे. त्यांचं कार्य अत्यंत चांगलं आणि त्यांचा स्वभाव एकदम गोड आहे आणि ते कधीही कुणाला रागवलेले नाहीत. म्हणून ह्या महेंद्र कांबळेंना माझ्या भालेराव कुटुंबाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा शासन सभा यांच्या वतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. महेंद्रचा वाढदिवस बऱ्याच वर्षापासून आम्ही वाढदिवस साजरा करतोय. इतक्या वर्षामध्ये इतके वाढदिवस आपण केले, नानासाहेबांच्या पश्चात पण केले, त्यांच्या समोर पण केले, पण आजच्या वाढदिवसाचा एक सोहळा मला वेगळाच वाटला आणि तो मला खरोखर म्हणजे आता ज्या पद्धतीने आम्ही तिकडे जाऊन आलो, एका अनाथाश्रमामध्ये जाऊन आलो, त्या अनाथाश्रमामध्ये असणारी विद्यार्थी बघून, तिथली मुलं बघून अक्षरशः मी पाणावलो. त्यावेळेस मला वाईट वाटलं की त्यांची परिस्थिती आज जशी आहे ती मुलं पालकांच्या माध्यमातून आणत असतील, समाजाच्या दृष्टीकडून आणत असतील, पण मी माझ्या वडिलांच्या माध्यमातून मी आणत आहे. आज विजू भाऊंना चांगली परिस्थिती माहिती आहे. या गोष्टीचं मला गांभीर्य लक्षात घेऊन मी सांगू इच्छितो की इतक्या वर्षामध्ये महेंद्रजींनी जे काम केलेलं आहे समाजामध्ये राहून त्याची सगळी पोचपावती आज दिवसभरामध्ये ज्या ज्या कार्यक्रमामध्ये दिसली त्या खरोखरच त्या पोचपावतीचे आम्ही कांबळे कुटुंबियातर्फे सगळ्यांचे अभिनंदन करतो. आमचे परममित्र महेंद्रजी कांबळे यांचा आपण छोटासा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. सकाळपासून आपण त्यांचा बड्डे साजरा करत आहोत. प्रथमतः एक सामाजिक बांधिलकी असलेले हे कुटुंब आपण सकाळी सर्वपल्लीमध्ये शालेय मुलांना शालेय वस्तूवर वाटप केले आहे. नंतर आता संध्याकाळी आपण स्पर्श अनाथ आश्रम चित्रकराव येथे देखील आपण तिथल्या अनाथ मुलांना आपण शालेय वस्तू आणि भोजनदान केलेलं आहे. आणि महेंद्र नानासाहेब कांबळे हे आंबेडकर चळवळीचे एक खान म्हणून, एक रत्न म्हणून आणि काय महेंद्रजी नानासाहेब कांबळे यांना जो वारसा भेटला आहे नानासाहेब कांबळेंचा. नानासाहेब कांबळे हे आंबेडकर चळवळीतले फार मोठं रत्न आणि विशेषतः म्हणजे जी पाळेमुळे आपण जे म्हणतो आंबेडकर चळवळीची, ती पाळेमुळे असलेले व्यक्तिमत्व म्हणजे नानासाहेब कांबळे आणि त्यांचा खऱ्या अर्थाने जो सामाजिक वारसा उचलला आहे तो महेंद्र नानासाहेब कांबळेंनी. महेंद्र नानासाहेब कांबळे हे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा असं हे व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, सदाबहार व्यक्तिमत्व आणि विशेषतः सर्व पक्षाशी, सर्व जाती धर्माशी यांचे असलेले संबंध लक्षात घेता महेंद्रजी कांबळे हे अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. आणि विशेषतः म्हणजे महेंद्र नानासाहेब कांबळे यांनी जे पत्रकारिता म्हणून किंवा राजकारण, समाजकारण, धर्मकारण या क्षेत्रात जी भरारी घेतली त्याला तोड नाही. महेंद्र नानासाहेब कांबळे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने आम्ही एका वर्गामध्ये शिकलेलो आहोत आणि त्यांचा स्वभाव ते धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम करतात. आमच्या भगिनी कांबळेताई या देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात आणि त्या ठिकाणी मी अधिक न बोलता मी माझ्या वतीने त्याचप्रमाणे यादव कुटुंबियाच्या वतीने
बुद्धभूषण मंडळ, बुद्धभूषण महिला मंडळ आणि सिद्धार्थ मित्र मंडळ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे जाऊ अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो. महेंद्रकुमार कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना अभिष्ट चिंतन करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या चांगल्या कामाबद्दल दखल घेऊन काही चर्चा केली, आपलं मनोमत व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं पुणे शहरामध्ये काम करत असताना, पत्रकार क्षेत्रामध्ये मी काम करत असताना युवकांचं यूथ फेडरेशन ऑफ प्रेस युनिट, म्हणजे त्याला आपण यूथ प्रेस क्लब म्हणतो, त्याचा मी अध्यक्ष होतो. त्या काळामध्ये पत्रकारिता म्हणजे आता मोबाईल जसा आहे त्यावेळी स्टाफ प्रेस या नावाने आम्ही ओळखलं जायचो. किल्लारीचा भूकंप असेल त्यावेळी सुरुवात होती माझी, आणि किल्लारीच्या भूकंपामध्ये त्याचं वार्तांकन, त्यांचं लेखन माझ्याकडे आलं आणि किल्लारीच्या मलब्यातून हे एपिसोड मी लिहित गेलो. वास्तविक पत्रकार क्षेत्रामध्ये काही अंशी प्रमाणात जातीभेद असेल किंवा चढउतार असेल, परंतु पत्रकारितेमध्ये शोधपत्रिकाचा हा कारा अभ्यास मी केला. नाथ हरे पुरंदरे शाळेमधली घटना मी स्वतः डोळ्याने पाहिली. पिंपरी चिंचवडमध्ये मुलांना वीजबाधा झाली त्याचं वार्तांकन माझ्याकडे होतं, ते मी डोळ्याने पाहिलं. हे सगळं करत असताना पुणे शहरात सांगण्याची वेळ आली. पुणे शहरामध्ये वाकडेवाडीमध्ये एक मनाली नावाचा परमिट बार होता तर, आणि शारदा निकेतन नावाचे शरद पवार मुख्यमंत्री होते, NPA साळवी साहेब केंद्रातले, त्यांच्या हस्ते त्या हॉस्टेलचं, मुलींच्या हॉस्टेलचं ओपनिंग होतं. आणि एका हॉटेलमध्ये बोलत असताना दोन गृहस्थ समोर बसले आणि चिंतन करत होते, चर्चा करत होते. माझं लक्ष तिथं गेलं, कान तिथं लक्ष गेले. त्यांनी बोलताना असं सांगितलं, दलामी अँड फाउंडेशन कंपनीतर्फे या कार्यक्रमाला आम्ही मोठी देणगी दिलेली आहे, परंतु सोमवारचा रविवारचा कार्यक्रम होता, शनिवारी असताना देणगी कशा स्वरूपात गेली याची उत्सुकता होती. आणि शारदा सेंटरचं ओपनिंग झाल्यानंतर एक ठराव झाला किंवा मीट टू प्रेस, म्हणजे पत्रकारांना आदरणीय पवारसाहेबांनी मार्गदर्शन करावं. बहुतेक बोपुडीकरांना माहीत नाही, पण मीट टू प्रेस ज्यावेळी झालं त्यावेळी मला यंग असो होतो, आम्ही युवा पत्रकार म्हणून माझी ज्यावेळी निवड झाली तर मुलाखत घ्यायची वेळ आली. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटलं की बाबा पवारसाहेब काय सांगतील, आणि मला बसायला जागा नव्हती. तर पवारसाहेबांनी मला हात केला, अरे बाबा तू पत्रकार आहे, कोणता मला पुढारी. पवारसाहेबांनी मला शेजारी बसवलं. इतकं शेजारी, आता मी जसं नानांच्या शेजारी बसलो तसं पवारसाहेबांच्या शेजारी होतो मी. अनेक लोकांचे वार्ता माझे काल परवा का आमचे पत्रकार क्षेत्राचे गुरु, काल त्यांचं माळवे साहेबांचं निधन झालं 4 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर प्रमोद जोग केसरीचे होते, दिग्गज सगळी मंडळी. या मंडळींच्या समोर आता आपण काय प्रश्न विचारणार, तर माझ्याकडे प्रश्न विचारला पवारसाहेबांना काय नव्हतं, पण मी सहज साहेबांना विचारलं की साहेब दलामी अँड फाउंडेशन ही दाऊद इब्राहिमची कंपनी आहे असं मला वाटतं, आणि त्याकडून आपण देणगी घेतली, याबद्दल आपलं काय मत आहे. तर पवारसाहेबांनी 7 दिवशी माझ्याकडे बघितलं, अस्वस्थ झाले, आणि अचानक त्यांनी असा प्रश्न केला की ह्या गोष्टी मला माहीत नाही, असं असेल तर ताबडतोब हा फंड दिला जाईल. म्हणजे पत्रकार क्षेत्रामध्ये खोज पत्रकारिता हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि मी हे काम करत असताना कालांतराने स्वतःचं साप्ताहिक असावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. आणि पहिलं शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपल्या पंचकुशीमध्ये पुणे रेपल नावाचं साप्ताहिक आपण चालू केलं. त्यावेळी अनेक आता या भागामध्ये आपले मित्रमंडळी आहेत, राजकारणामध्ये आहेत, लोक समाजकार्यामध्ये आहेत, अनेक मुलं आहेत, मीडियाच्या माध्यमातून काम करतात. पण पत्रकार क्षेत्रामध्ये मीडिया त्यावेळी आमच्याकडे मोबाईल नव्हता, परंतु स्टाफ पत्रकारिता, खोज पत्रकारिता या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं. आज माझ्याबरोबर अनेक दिग्गज, आमचे रामभाऊ वजरे साहेब असतील त्यांना माहिती आहे, चंद्रकांत छाजेड साहेबांना माहिती आहे, विनायक शेठ निमांना तर पूर्ण आमचे माझे मैत्रीचे संबंध. आता तो काळ गेला, आता हे नवीन कार्यक्रम आलेला आहे. काही लोकांना वाटत असेल राजकारणाचे काही गणित असतील, पण राजकारणामध्ये आमचं घराणं फार जुनं आहे. राजकारण करण्यापेक्षा राजकारणात सक्रिय कसं व्हावं हा दृष्टिकोन करण्यासाठी या ठिकाणी मी हा छोटा कार्यक्रम घेतला. ते कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा एक होता, एक उत्साह कार्यक्रमामध्ये यावा, उत्साहाचं वातावरण मित्रांमध्ये, जवळच्या सहकाऱ्यांमध्ये आणि प्रत्येक राजकारणाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हे राजकारणाचं वारं फिरावं
आणि एक उत्साह दांडगा असावा, बोपडीत पुन्हा एकदा जल्लोष असावा, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असा, ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. पुण्यामध्ये विंचोरकर वाड्यावर नाटकाची प्रॅक्टिस करताना प्रसाद ओक सारखा दिग्गज कलाकार, तो धर्मवीर चित्रपटातला अभिनेता आहे, तो बोपडीत सायकलीवर यायचा आमच्याकडं, मी निशिकांत आमच्याकडे तो मार्गदर्शन द्यायचा. प्रसादने मला सकाळी आज शुभेच्छा दिल्या. अतिशय दिग्गज लोकांमध्ये आमचा बालपण गेलं, पण घरच्या परिस्थितीमुळे आम्हाला ते पुढं जाता आलं नाही. पण जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अनेक मित्रमंडळी जपले आणि मला सवय अशी आहे की मी कुठे असलो, कोणत्याही क्षेत्रात असलो तरी मी 10 माणसं नाही का बिजूराव 10 माणसं मी नाही का जोडत असतो. त्यामुळं संपर्क दांडगा असल्यामुळं सगळ्या क्षेत्रामध्ये काही लोकांना वाटतं रामविलास पासून मी ठाण्याला होतो, आमची तिसरी मुलगी संस्कृती जन्माला आली, अडचणीचं बाळ आहे असं झुमरे डॉक्टरने सांगितलं. मुंबई सोडून मी परत पुण्यात आलो. 5 वर्ष मी ठाण्यामध्ये होतो विजयराव. रामविलास पासवानचे माझ्या मैत्रीचे संबंध आले मुंबई ठाणे अध्यक्षांचे. त्यांनी मला सांगितले की बाबा एवढा सुंदर नाही का व्यवसाय, आज तू यंग पोरगा आहे, काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. आनंद दिघे साहेब ठाण्याचे शिवसेना अध्यक्ष होते, प्रमुख होते आणि मला 10 मिनिटांमध्ये नाही का यांनी पासवान साहेबांनी ठाणे जिल्हाध्यक्ष केलं. मित्रांनो, तो काळ वेगळा होता. मुंबई ठाणे जिल्ह्याच्या इकडे मी पुण्यात आठवड्यातून एकदा आलो की वडील आमचे अस्वस्थ व्हायचे की नुसता पैसा दिसतो तुझ्याकडे, काहीतरी हा गुंडगिरी भाईगिरी करतो असं त्यांना वाटायचं. कालांतराने हे सगळं करत असताना अशी एक इच्छा झाली की बाबा नाही का राजकारणात धार्मिक हा कुंभमेळा, आता गेला आपण किती दिवसापासून एक मोठा कुंभमेळा पाहिला, आता पुढच्या वर्षी नाशिकचा येतो. कुंभमेळ्याची स्टोरी तुम्हाला सांगतो मित्रांनो. कुंभमेळा पाण्याचा योग मला आला. गगनगिरी महाराजांकडे कोणी जात नाही, त्यांना अध्यक्षपद पाहिजे होतं. मी जाऊन त्यांच्याबरोबर एवढं रिलेशन झालं आणि 10 मिनिटात त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली की बाबा कुंभमेळा नाशिकचा महेंद्र तू कर, मीडिया सगळं तू माझं संभाळ. मित्रांनो, खोटं वाटेल त्यावेळी TV बातम्या नव्हत्या, एकच आजतकचा चॅनल चालू होता. निशिकांत वाळ नाटकातला विद्यार्थी आमचा मित्र जवळचा, तो असा बसल्या त्याला म्हणलं अरे निशिकांत कुंभमेळ्याला आपल्याला जायचं आहे. तो मला नाशिकचा कुंभमेळा आपला काय संबंध, अरे मला चल जरा एक मस्ती करायचं, बघायचं आहे नागा साधू काय असतात, कुंभमेळा नक्का नेमका का असतो. त्याला घेतला. रवी कत्रेंनी त्यावेळी व्हॅन गाडी घेतली होती भाड्यातत्वावर, त्याला चालवता येत नव्हतं, काही येत माहीत नाही. त्याला म्हणलं रवी चल आपल्याला नाशिकला जायचे. रवी 2 मिनिटामध्ये तयार झाला गाडी घेऊन. आमचा एक नांगरे म्हणून मित्र होता, त्यानंतर आणखी माझ्यावर 3 जण होती. सगळे लोक आम्ही नाशिकला गेलो. मित्रांनो, सांगण्याचा अनुभव असा, त्यावेळी नाशिकला गेल्यानंतर 2 दिवस आम्ही नाशिकमध्ये थांबून सगळ्यांच्या मुलाखती मी घेतल्या. आईजी बालीसाहेब होते. बालीसाहेबांना आम्हाला नाशिकला कसं गेलो, त्या डुबक्यामध्ये उडी कुणी मारली, कशी पडलो आम्ही माहीत नाही. तिथून आल्यानंतर मला माहीत दिला आजतकवाल्याने, अभी ज्याला आप कहा के महाराज हो कोणत्या आखाडे के, असा पहिला अनुभव आला. मी सांगितलं श्याम जुना आखाडा के महंत बोपडी के नानासाहेब इनके हम आखाडे के चेले है. आता ह्या TVच्या बातमीचं कोणाला तरी नानासाहेबांनी सांगितलं मला, भडव्या तू घर सोडून जा, काहीतरी बोलतो मी कधी महाराज झालो काय तू, असं चेष्टा उदाहरण देतो. पण सांगण्याचा उद्देश आहे की कुंभमेळा सुद्धा जर कोणाला माहीत नसेल, असं मस्तीचा कुंभमेळा आम्ही केला. गगनगिरी महाराजांनी आशीर्वाद आल्यानंतर मला दिला आणि त्यांनी मला एक डब्बा दिला, आज या माझ्या घरामध्ये आहे. फार कोण आहे त्याच्यात त्या काळातले नाणे, काही नोटा बंद झाल्या असतील आता, पण आमच्याकडे भरपूर त्या काळात महाराजांनी मला गिफ्ट दिलं होतं. सांगण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो, सहकाऱ्यांनो, आपण काय सगळ्या गोष्टी केल्या. मला एक कळलं, माझ्या आता इथं स्क्रीनवर मी पाहिलं, माझे सहकारी होते बीडी अण्णा कांबळे. मी त्यांना कुठेही जायचं म्हणलं, अण्णा इंदू मिलचा कार्यक्रम आहे, इंदू मिलसाठी ताबा घ्यायचा आहे. 10 पोरं आम्ही एकत्र गेलो. विनोद यादव होता, आणखी 5-6 जण सगळे गेलो आम्ही. श्रीकांतराव जगताप होते आमचे मेवणे. आणि तर काही संबंध असताना इंदू मिलमध्ये साफसफाई करायला आम्ही चालू केलं 10 लोकांनी. बाबासाहेबांचं दर्शन घेतलं, भैयासाहेब आंबेडकरांच्या पायाचे नतमस्त झालो. तिथून झाडू पडलेले होते, साफसफाईचं यंत्र घेतलं आणि आम्ही साफसफाई केली. मग आंबेडकर, राजरत्न आंबेडकर असतील बाकी सगळे आले आणि आमच्या शेजारी बसले. आणि मग आम्ही बौद्ध भिक्षू आबा, तुला आठवते, त्यांना घेऊन गेलो आणि तिथं मोठा कार्यक्रम घेतला. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की एखाद्या डोक्यात आलं आपल्या की इच्छा आहे आपल्याला हे करायचं, ते करणं आणि ते करणं गरजेचं आहे, ही मानसिकता मी ठेवली. म्हणून आजपर्यंत तुमच्यामध्ये आज मी उभा आहे. काही गोष्टी नकळत माझ्याकडून बी चुका होत असतील, परंतु एक चांगल्या विचाराचं समाजामध्ये आचार विचार उच्चार असावेत, एक चांगलं मैत्रीचा संबंध व्हावा,
भावकीचं जे नातं गोतं चाललेलं आहे राजकारणामध्ये ती बंद होऊन मैत्रीचं नातं सगळ्या राजकारणी जपावं असं मला वाटतं.